गौरी गणपती निमित्त मिळणार आनंदाचा शिधा। नागरिकांना शिधा आणि 4 वस्तू मिळणार केवळ 100 रुपयात। यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील 1,70,82,086 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला। गौरी गणपती उत्सवासाठी राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना आनंदाचा शिधा असे एक विशेष शिधा संच उपलब्ध करणार आहेत। या संचात रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल असा समावेश असेल। राज्यातील अंत्योदय अन्न योजना AAY आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील APL केशरी शिधापत्रिकाधारक यांना या विशेष संचाचा लाभ मिळणार आहे। हा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाद्वारे घेण्यात आला असून या योजनेसाठी आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी ऑनलाईन निविदा प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे। त्यासाठी 21 दिवसांऐवजी केवळ 8 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। सणाचा आनंद हा सर्वांच्या घरी पोहोचावा आणि सर्व नागरिक समान प्रमाणात लाभ घेण्यास सक्षम व्हावेत असे सरकारचे म्हणणे आहे। त्यामुळे या खास संचात प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल समाविष्ट करण्यात आले आहे। या योजनेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे। जिल्हा पुरवठा विभागाद्वारे त्या तालुक्यानुसार या वस्तूंचे वितरण केले जाणार आहे। या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांनी त्यांची KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे। यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील 1,70,82,086 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। प्रतिसंच 100 रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या आनंदाचा शिधा समावेश असणार आहे। या आनंदाचा शिधा संचाचे वाटप दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत करण्यात येणार आहे। राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी यांना या आनंदाचा शिधा संचाचा लाभ मिळणार आहे। प्रति शिधापत्रिका 1 शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी 562.51 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे। या संचाचे वाटप EPOS प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।